राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महायुतीतले अत्यंत महत्त्वाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढणार नाही अशी बातमी गेल्या काही दिवसांपासून येते आहे। पण ही बातमी दिवस निवडणुकीचे जसे जसे जवळ येत आहेत तशी या बातमीला पुष्टी मिळते। मग अजित पवार विधानसभेची निवडणूक लढणार की नाही लढणार, की ते विधान परिषदेत जाणार, अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा विचारले जात आहेत। मात्र बारामती विधानसभा अजित पवार का टाळतायत आणि जर बारामतीमधून जर ते निवडणूक लढणार नसतील तर मग कोणता असा सुरक्षित मतदारसंघ अजितदादांनी निवडलाय याचीही चर्चा राजकारणामध्ये जोरात सुरू आहे। तर शिरूर असा एक मतदारसंघ सध्याच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, जिथून अजित पवार निवडणूक लढू शकतात। नमस्कार, मी मनोज भोयर, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। अजितदादा जर शिरूर विधानसभा मतदारसंघातनं निवडणूक लढतील तर त्यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे विद्यमान आमदार अशोक पवार यांच्यासोबत राहील। अशोक पवार मंत्री होईल किंवा नाही हे दूर आहे, पण अशोक पवार पुन्हा एकदा शिरूर विधानसभा मतदारसंघातून जिंकूनच कसे येतात अशा प्रकारचा इशारा अजितदादांनी गेल्या काही दिवसांपूर्वी शिरूरमध्येच दिला होता। किंबहुना लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा डॉक्टर अमोल कोल्हे यांना सुद्धा त्यांनी आव्हान निर्माण केलं होतं, पण त्यांचं आव्हान हे हवेतच विरलं, हे लोकसभेच्या निकालावरून आपल्याला पाहायला मिळतं। पुणे जिल्ह्यातला हा शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपली ताकद ही आजमावून पाहिली आणि ते त्यात यशस्वी सुद्धा ठरले। त्यातला एक शिरूर विधानसभा मतदारसंघ आहे, त्यात अशोक पवार विद्यमान आमदार आहेत आणि या अशोक पवारांशी आपण पूर्ण सामर्थ्यानिशी सामना करू शकू असा अंदाज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना असेल आणि म्हणूनच शिरूर विधानसभा मतदारसंघाची निवड अजितदादांनी केल्याचं बोललं जात आहे। पण बारामतीमध्ये इतक्या वर्षांपासून ते लोकप्रतिनिधी आहेत, त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात आणि बारामतीची पवार कुटुंबियांसाठी महत्त्वाची ओळख आहे। आधी शरद पवार, नंतर सुप्रिया सुळे आणि त्यानंतर विधानसभेत अजित पवारच या मतदारसंघाचं नेतृत्व विधानसभेमध्ये करत आलेले आहेत। पूर्वी कधी काळी लोकसभेमध्ये ते जिंकून आले आणि संसदेतही या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व अजितदादांनी केलं होतं। इतकी पकड या मतदारसंघावर अजितदादांची आहे। पण लोकसभेत सुप्रियाताई आणि विधानसभेत अजितदादा असं समीकरण गेल्या काही वर्षांपासून रूढ झालेलं होतं, पण त्याला फाटा लोकसभेच्या निवडणुकीतून मिळालेला आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये पवार कुटुंब हे विभागलं गेलं, राष्ट्रवादीचे दोन गट झाले आणि या दोन गटातली लढाई ही कुटुंबामध्ये खास करून पाहायला मिळाली। सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार मैदानात उभ्या राहिल्या आणि 1.5 लाखांच्या आसपास लीड मिळवत सुप्रिया सुळे या जिंकून आल्या। आता लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे जिंकून आल्या हा 6 महिन्यापूर्वीचा इतिहास असला तरी आत्ताच्या घडीला बारामतीमधून अजितदादा निवडणूक लढणार नाही हे जवळपास निश्चित झाल्याचं म्हटलं जातं। याला कारण असं आहे की विधानसभा म्हणजे बारामती विधानसभेमध्ये 48,000च्या वर मताधिक्य हे सुप्रिया सुळे यांचं होतं आणि जर हा कल कायम राहिला तर बारामती विधानसभेमध्ये आपल्याला जोरदार तगडी लढत ही मिळू शकते आणि पूर्वी 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत 1.5 लाखाच्या आसपास लीड हा अजितदादांचा होता। समजा बारामतीमधून आपण निवडणूक लढली आणि इथला आपला लीड जरी कमी झाला तरी तो अजितदादांचा नैतिक पराभव राहील अशी भीती सुद्धा अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांना वाटते। म्हणून बारामतीमधून निवडणूक यावर्षी लढवायची नाही आणि ती सुरक्षित असलेल्या शिरूर मतदारसंघातनं निवडणूक लढवायची असा त्यांनी निर्णय घेतल्याची बातमी पुढे येते।
आणि सूत्रांनी त्याला पुष्टी दिली आहे. आता बारामती ऐवजी शिरूर मधून निवडणूक लढवायची तरी शिरूरमध्ये अजितदादा गटाचे आमदार नाहीत, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत आणि शरदचंद्र पवार गटाचे आमदार अशोक पवार आहेत. आता अशोक पवारांना एक मोठं आव्हान लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळीच त्यांनी निर्माण केलं होतं आणि हा पठ्ठ्या विधानसभेत पोहोचतोच कसा असा दादांनी आपल्या स्टाईलमध्ये त्याला इशाराही दिला होता. पण हा इशारा काही सत्यात उतरला नाही आणि अजितदादांच्या नाकावर टिचून अशोक पवार हे आता मैदानात इथे उभे राहतील. त्यांचा उमेदवार कुणी का असेना. लोकसभेत सुद्धा अमोल कोल्हेंनी बाजी मारली, मात दिली अजित पवारांच्या पक्षाला आणि त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघ हा शरद पवारांच्या बाजूने असल्याचं चित्र पुरतं स्पष्ट झालेलं होतं. आता बारामतीमध्ये 48,000चं मताधिक्य जे लोकसभेच्या निवडणुकीत मिळालं ते या विधानसभेच्या निवडणुकीत जर कायम राहिलं, कदाचित वाढलं तर नामुष्कीचा प्रसंग आपल्यावर ओढवू शकतो याची पुरेशी कल्पना त्यांना आली आणि म्हणून मी जो उमेदवार बारामतीमध्ये देईल त्यांना तुम्ही निवडून द्या असं अजित पवार सारखं बारामतीत जाऊन म्हणत असतात. पण बारामतीचे दौरे त्यांनी अजिबात कमी केले नाही. बारामतीमध्ये ते सातत्यानं जातात, विकास कामं कुठल्या टप्प्यावर आली याचा आढावा सुद्धा घेतात. अलीकडच्या काळात फक्त रविवारच्या दिवशी, शनिवार रविवारच्या दिवशी ते दुसऱ्या भागामध्ये जाताना दिसतात, कारण पक्षाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. लाडकी बहीण योजनेचा प्रचार प्रसार आणि त्यानिमित्तानं आयोजित केलेल्या मेळाव्यांना हजेरी लावतात आणि त्यातून महायुतीचा प्रचार करतात, आपल्या पक्षाचाही प्रचार करतात. पण बारामतीमध्ये मात्र गेल्या काही दिवसांपर्यंत ते सातत्यानं शनिवारी रविवारी जाऊन लोकांशी संवाद साधत होते आणि तिथल्या विकास कामांचा आढावा घेत होते. पण अलीकडच्या काळात नाही, ही सुद्धा गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. मग ज्या बारामतीनं त्यांना विधानसभेचं नेतृत्व करण्याची संधी गेल्या अनेक वर्षांपासून दिली, त्या बारामती मधल्या लोकांना सुद्धा मधून कान पिचके आपल्या कार्यक्रमातनं, जाहीर सभेतनं देण्याचा प्रयत्न सुद्धा अजितदादांनी केला. कारण अजितदादांचं म्हणणं आहे की विकास कामांचा फायदा, सगळ्या योजनांचा फायदा हे लोक घेतात, मात्र मतदान मात्र त्यांनी शरद पवारांच्या पक्षाला लोकसभेत केलं. याची बोच, याची सल अजितदादांच्या मनामध्ये कुठेतरी चांगलीच आहे आणि त्यामुळे त्यांचं हे दुखणं मांडण्याचा प्रयत्न सातत्यानं ते करताना सुद्धा दिसतात जाहीर सभेमध्ये. यावरून सुद्धा त्यांच्या मानसिकतेचा, मनाचा आपल्याला विचार करता येईल, मनाचा ठाव घेता येईल की अजितदादा बारामती मतदारसंघाबाबत साशंक आहे आणि पुरेसा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये या मतदारसंघाबाबत दिसत नाही. सुनेत्रा पवार त्यांच्या पत्नी, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि जर त्यांचे पुत्र जय पवार यांना जर निवडणुकीत उभं केलं गेलं विधानसभेच्या आणि समजा उद्या ते पडले सुद्धा तरी सुद्धा ती सल त्यांच्या मनात कायम राहू शकते. पण तो थेट सामना अजित पवारांना करावा लागणार नाही, जसा त्यांच्या पत्नीला करावा लागला आणि नंतर त्यांच्या पत्नीला त्यांनी राज्यसभेत धाडलं. आता मुद्दा इतकाच आहे की थेट आपला सामना बारामतीमध्ये टाळून पक्षासाठी फारच अवघड परिस्थिती स्वतःच निर्माण करू नये असा त्यांचा अंदाज असावा. त्यामुळे शिरूरमध्ये आपण लढावं आणि शिरूरमध्ये आपल्याला बऱ्यापैकी ताकद मिळू शकते असा अंदाज त्यांना आला असावा. कारण बारामती मतदारसंघामध्ये जे म्हणून काही मतदारसंघ आहे तिथे सुप्रिया सुळे यांनाच मताधिक्य जास्त आहे. म्हणजे संघाचा गड मानला जाणारा, भाजपसाठी अत्यंत महत्वाचा मतदारसंघ असलेल्या खडकवासलामध्ये सुद्धा सुप्रिया सुळे यांनाच मताधिक्य होतं. पुरंदर, इंदापूर या भागामध्ये सुद्धा सुप्रिया सुळे यांना चांगली मतं मिळाली होती. कदाचित हा बारामती मतदारसंघ लोकसभेचा आणि यातल्या विधानसभेच्या ज्या 6 जागा आहेत त्या आपल्यासाठी अत्यंत अडचणीच्या विधानसभेच्या निवडणुकीत ठरू शकतात याची पूर्ती त्यांना कल्पना आली असावी. म्हणून त्यांनी शिरूर लोकसभा मतदार संघातल्या शिरूर विधानसभेकडे लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलेलं आहे. मधल्या काळामध्ये कर्जत, जामखेड याचीही चर्चा झाली होती या मतदारसंघाची, पण तिकडे ते जाणार नाही. आणखी एक महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे की बारामतीमध्ये सुद्धा जिरायती आणि बागायती असे 2 भाग आहेत.
जिरायती ग्रामीण भाग आहे, बारामती हा शहरी भाग आहे आणि या दोन्ही भागामध्ये सुप्रिया सुळे यांना मताधिक्य हे चांगलं होतं. शहरी भागामध्ये अजित पवार यांना यांच्या पत्नींना मतं चांगले मिळतील असं म्हटलं जात होतं, तेही झालं नाही. सुरुवातीला जिरायती भागातनं मतपेट्या उघडल्या तेव्हा अंदाज झाला की जिरायती भाग आपल्या बाजूनं नाही, अजितदादांना त्याची कल्पना आली. पण बागायती भाग जो आहे, शहरी बारामतीचा जो भाग आहे बारामती शहराचा, तो आपल्या बाजूनं वळेल हाही त्यांचा अंदाज पुरता चुकला होता. एक बातमी अशी सुद्धा येते, त्या बातमीत किती तथ्य आहे याची पुरेशी स्पष्टता आता येत नाही. ते कुठेच लढणार नाही, कोणत्याही विधानसभेच्या निवडणुकीत ते लढणार, मतदारसंघातनं ते लढणार नाही, म्हणजेच विधानसभेची निवडणूक लढणार नाही आणि त्याऐवजी ते विधान परिषदेची निवडणूक लढतील किंवा विधान परिषदेत जातील आणि उद्या जर सत्ता आली तर ते सत्तेत सुद्धा या विधान परिषदेच्या माध्यमातून कायम राहतील, आपली जागा टिकून ठेवतील, अशी ही त्यांची एक रणनीती असल्याची माहिती पुढे येते. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आपण जर मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते तुम्ही अवश्य करा, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. तुम्हा प्रेक्षकांचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.